शैक्षणिक व्यासपीठ सांगलीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चाचं आयोजन. 6 ऑगस्ट रोजी 16 प्रलंबित मागण्यांसाठी सर्वांनी मोर्चात सामील होण्याचं आवाहन. महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील अनेक प्रशासकीय प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असल्याने शाळेसमोर बिकट समस्या निर्माण झालेल्या आहेत. या संदर्भात विविध संघटनांच्या वतीनं शासन दरबारी निवेदनं देऊन पाठपुरावा करण्याचा अनेक वेळा प्रयत्न झाला, परंतु शासनाने हे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात उदासीनतेचं धोरण अवलंबलेलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई यांच्या दिनांक 19 जुलै 2024 रोजी पुणे येथे संपन्न झालेल्या सभेत ठरल्यानुसार शासन दरबारी प्रलंबित असणाऱ्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी एकाच वेळी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे काढून आयोजन करण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. या मोर्चात जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थेचे संस्थाचालक, पदाधिकारी, विविध शैक्षणिक संघटनेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन राजेंद्र नागरगोजे यांनी केलं आहे. मी राजेंद्र सुभाष नागरगोजे, सांगली जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा सचिव, या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ व सांगली जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून आपण शासन दरबारी ज्या आपल्या अनेक प्रलंबित मागण्या आहेत, या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता सांगलीतील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्याजवळ विश्रामबाग या ठिकाणाहून माननीय जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या ठिकाणी महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे. या मोर्चामध्ये सांगली जिल्ह्यातील सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक संघटना, शिक्षक संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना या सगळ्या संघटना या ठिकाणी यामध्ये सहभागी होत आहेत आणि या संघटनांच्या माध्यमातून पुकारलेल्या या संपामध्ये सांगली जिल्ह्यामधील संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला पाठिंबा देण्यासाठी या सर्व पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांसह सर्वांनी उपस्थित राहावं असे या ठिकाणी आवाहन करतो. जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून 6 ऑगस्ट रोजी निघणाऱ्या या मोर्चासाठी ज्या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही राज्य शासनाकडे जात आहोत, त्याचं कारण असं आहे की यापूर्वी वरचेवर निवेदन देऊन, बैठका घेऊन, राज्यस्तरावरच्या बैठका घेऊन सुद्धा शासनाने त्या मागण्या मान्य केल्या नाहीत आणि त्यामुळं शासन स्तरावरच्या या मागण्या प्रलंबित राहिलेल्या आहेत आणि त्यामुळं शासनाकडून अपेक्षित असलेल्या मागण्या प्रामुख्याने 15 मार्च 2024 रोजी सेवक संच निश्चितीबाबतचा जो शासन आदेश काढण्यात आला, तो शासन आदेश पूर्णपणे रद्द करावा किंवा त्यामध्ये बदल करून यावा यासाठी हा मोर्चा प्रामुख्याने आयोजित करण्यात आलेला आहे. तथापि याशिवाय या मोर्चामध्ये जे पवित्र पोर्टल अंतर्गत भरती रखडलेली आहे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विविध पदांच्या बाबतची, ती भरती तात्काळ सुरू करण्यात यावी. त्याचबरोबर ज्या टप्प्यावरच्या शाळा आहेत, या टप्प्यावरच्या शाळांना 100% अनुदान द्यावं आणि 2005 पूर्वी नियुक्त असलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन, त्याचबरोबर 2005 नंतर सुद्धा नियुक्त असलेल्या सर्व आमच्या शालेय शिक्षणातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी. याशिवाय विविध ज्या शिक्षकांच्या नेमणुका आहेत, वेतनेतर अनुदानामधील वाढ आहे, याशिवाय अशा प्रमुख मागण्या घेऊन जवळजवळ 16 मागण्या घेऊन आम्ही हा मोर्चा आयोजित करत आहोत. आम्ही शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं आम्हाला सर्वांस विनंती करतो, आवाहन करतो की आपण या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि आपली संख्या ही या शासनाला निश्चितपणे जागी करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.